रिलायन्स इंडस्ट्रीची पायाभरणी करणाऱ्या धीरूभाई अंबानी यांचा जन्म 28 डिसेंबर 1932 रोजी गुजरातच्या चोरवाड येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव धीरजलाल हिराचंद अंबानी असं होतं. आज त्यांची 2 मुले मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांनी उभारलेला व्यवसाय सांभाळत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीची स्थापना करणाऱ्या धीरूभाई यांचे फक्त 10वी पर्यंत शिक्षण झाले असून आपली जिद्द आणि मेहनतीच्या बळावर भारतातील प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ते उदयास आले. धीरूभाई अंबानी यांच्या यशाच्या कहाणीचा प्रारंभ 300 रुपयाच्या पगाराने सुरू झाला, पण आपल्या मेहनतीच्या जोरावर ते काही कमी वयातच कोट्यावधीचे मालक बनले. धीरूभाई अंबानी यांचे वडील शिक्षक होते, तर त्यांना 4 भावंड होती. धीरूभाई यांचे सुरुवातीचे जीवन खूप कष्टमय गेले. या सर्व समस्यांमुळे त्यांना शालेय शिक्षण मध्येच सोडावं लागलं. आपले 10वी पर्यंतचे शिक्षण घेऊन धीरूभाई कुटुंबाच्या मदतीसाठी किरकोळ कामं करू लागले. धीरूभाईंनी शिक्षण सोडल्यानंतर फळे आणि फराळीची विक्री करण्यास सुरुवात केली, पण त्याचा काहीही एक उपयोग झाला नाही. त्यांनी गावाजवळील धार्मिक ठिकाणी पकोडे विकणे सुरू केले, परंतु हे काम संपूर्णपणे पर्यटकांवर अवलंबून असल्याने वर्षाच्या विशिष्ट वेळी चांगला धंदा होत होता, तर इतर वेळी फारसा काही होत नसे. धीरूभाई अंबानी यांनी हे काम काही काळानंतर थांबवलं. पहिल्या 2 व्यवसायात अयशस्वी झाल्यानंतर धीरूभाईंच्या वडिलांनी त्यांना नोकरीचा सल्ला दिला, तर धीरूभाई अंबानी यांचा मोठा भाऊ MN मध्ये नोकरी करायचा. त्यांच्या मदतीने धीरूभाईला MN मध्ये जाण्याची संधी देखील मिळाली. तेथे त्यांनी पेट्रोल पंपावर महिन्याला 300 रुपये पगारावर काम केलं. अवघ्या 2 वर्षात त्यांच्यातील पात्रतेमुळे ते व्यवस्थापक पदावर पोहोचले. नोकरी करत असताना सुद्धा त्यांचे मन व्यवसायात गुंतले होते. धीरूभाईंना एक यशस्वी व्यावसायिक कसा बनता येईल याकरिता प्रत्येक शक्यतांचा विचार करत होते. या एका घटनेमुळे त्यांच्यातील असलेली व्यवसायाबद्दलची आवड लक्षात येते. जेव्हा धीरूभाई अंबानी एका कंपनीत काम करत होते, तेव्हा तिथे काम करणारे कामगार फक्त 25 पैशात चहा विकत घेत होते, परंतु धीरूभाई जवळच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये चहा प्यायला जात होते. तिथे चहासाठी 1 रुपया द्यावा लागत होता. धीरूभाईंना जेव्हा विचारलं की एवढी कमी पगार असताना एवढा महागाचा चहा का प्यायचा, तेव्हा त्यांनी सांगितलं की मोठे व्यापारी हे मोठ्या हॉटेल्समध्ये येतात आणि व्यवसायाबद्दल बोलतात. मी त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी जात असतो, जेणेकरून मला व्यवसायाबद्दल बारकाईने समजू शकेल. या प्रसंगावरून लक्षात येईल की धीरूभाई अंबानी यांना व्यवसायाबद्दल किती उत्कट इच्छा होती. पुढे काही काळानंतर MN मध्ये स्वातंत्र्य लढ्याची चळवळ सुरू झाली, ज्यामुळे व्यवसायाचे सर्व दरवाजे तिथे राहणाऱ्या भारतीयांसाठी बंद झाले. त्यानंतर 1950च्या दशकाच्या सुरुवातीला धीरूभाई अंबानी हे MN होऊन भारतात परतले. धीरूभाई व त्यांचा चुलत भाऊ चंपकलाल दमानी यांनी मिळून पॉलिस्टर धाग्यांचा आणि मसाल्यांच्या आयात निर्यातीचा व्यवसाय सुरू केला. रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनने मस्जिद बंदर मधील नरसिंह स्ट्रीट वरील एका छोट्याशा कार्यालयापासून सुरुवात केली. येथूनच रिलायन्स कंपनीचा जन्म झाला. या व्यापारामागील धीरूभाईंचे ध्येय म्हणजे जास्तीत जास्त उत्पादनं तयार करणे आणि नफ्यावर लक्ष न देणं हेच होतं. यावेळी अंबानी आणि त्यांचे कुटुंब मुंबईतील भुल्लेश्वरच्या जय हिंद इस्टेट मधील एका लहान अपार्टमेंट मध्ये राहत होते. 1965 मध्ये धीरूभाई अंबानी आणि चंपकलाल दमानी यांची व्यावसायिक भागीदारी संपुष्टात आली. स्वभाव आणि व्यवसाय करण्याचा मार्ग दोघांचाही पूर्णपणे भिन्न होता आणि म्हणूनच ही भागीदारी फार काळ काही टिकली नाही. दमानी सावध व्यवसाय करणारे होते, तर धीरूभाई जोखीम घेणारे मानले जात होते. यानंतर धीरूभाईंनी कापूस व्यापारात हात मिळवणी केली. यात जास्त तोटा होण्याची भीती होती, पण धीरूभाई मात्र ठाम होते. एका छोट्या दुकानात हा व्यवसाय सुरू केला आणि लवकरच धीरूभाई यांच्या कर्तृत्वामुळे बॉम्बे कॉटन ट्रेडर्स ऑर्गनायझेशनचे संचालक ते झाले. आतापर्यंत धीरूभाईंना वस्त्र उद्योगाचा चांगलाच आकलन होता. या व्यवसायात चांगल्या संधीची जाणीव असल्यामुळे त्यांनी 1966 मध्ये अहमदाबादच्या नैरो येथे टेक्सटाईल गिरणी स्थापन केली. येथे वस्त्र उद्योगात पॉलिस्टर धाग्यांचा वापर केला जात असे. धीरूभाईंनी विमल हा ब्रँड बाजारात आणला, जो त्यांचा मोठा भाऊ रमणिकलाल अंबानी यांचा मुलगा विमल अंबानी यांच्या नावावर आहे. त्यांनी विमल या ब्रँडची इतक्या मोठ्या प्रमाणात जाहिरात केली की भारताच्या ग्रामीण भागातही हा ब्रँड घरगुती नाव बनला. 1980च्या दशकात पॉलिस्टर फिलामेंट सूत तयार करण्यासाठी सरकारी परवाना मिळवण्यात धीरूभाईंना यश आले. यानंतर धीरूभाई यशाची शिडी चढत गेले. इक्काटी कल्ट हे भारतात सुरू करण्याचे श्रेयही धीरूभाईंना जातं. 1977 मध्ये रिलायन्सने IPO जारी केला, तेव्हा 58,000हून अधिक गुंतवणूकदारांनी त्यात गुंतवणूक केली होती. गुजरात आणि इतर राज्यातील ग्रामीण भागातील लोकांना याची खात्री देण्यात धीरूभाई यशस्वी ठरले की जो कोणी आपल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करेल त्याला केवळ त्याच्या गुंतवणुकीवर नफा मिळेल.
त्यांच्या हयातीत धीरूभाईंनी रिलायन्सचा व्यवसाय विविध क्षेत्रात विस्तारित केला. यात प्रामुख्याने पेट्रोकेमिकल्स, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, वीज, किरकोळ वस्त्रोद्योग, पायाभूत सेवा, भांडवली बाजार आणि रसद यांचा समावेश आहे. 1999 नंतर मुक्त अर्थव्यवस्थेमुळे तयार झालेल्या नव्या संधीचा पुरेपूर उपयोग करून धीरूभाईचे दोन्ही पुत्र यशस्वीरित्या रिलायन्सच्या पिढीचे नेतृत्व करीत आहेत. तर 2000 मध्येच धीरूभाई देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून उदयास आले. पण ते अधिक काळ या पदाचा आस्वाद घेऊ शकले नाही, कारण हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानंतर धीरूभाई यांना 24 जून 2002 रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याआधीही म्हणजेच 1986 मध्ये एकदा त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांच्या उजव्या हाताला अर्धांगवायू देखील झाला. अखेर 6 जुलै 2002 रोजी धीरूभाई अंबानी यांनी अखेरचा श्वास घेतला. धीरूभाई जरी जगातले सर्वात श्रीमंत माणूस असले तरीही त्यांचं व्यक्तिमत्व हे अतिशय साधं आणि सिंपल होतं. त्यांच्याविषयी त्यांचे कर्मचारी सांगतात की धीरूभाई यांचे ऑफिस 350 स्क्वेअर फुटांची खोली होती, ज्यात एक टेबल, 3 खुर्च्या, 2 सहाय्यक आणि एक टेलिफोन एवढंच होतं. तर जगातील सर्वात यशस्वी व्यक्तिमत्वांपैकी एक धीरूभाई अंबानी यांची दैनंदिन दिनचर्या देखील निश्चित केली होती. त्यांनी कधीही 10 तासांपेक्षा जास्त काम केलं नाही. इंडिया टुडे मासिकाने आपल्या एका लेखात दिलं होतं की धीरूभाई अंबानी दररोज फक्त 10 तास काम करायचे. मासिकानुसार धीरूभाई म्हणायचे, जो म्हणतो की तो 12 ते 16 तास काम करतो तो एकतर खोटारडा आहे किंवा त्याची गती अतिशय मंद आहे. जरी धीरूभाई अंबानी आज आपल्यात नसले तरीही त्यांची जिद्द, प्रामाणिकपणा आणि काहीतरी करून दाखवण्याची इच्छा किंवा धमक सतत आपल्यासाठी प्रेरणादायी असणार आहे. तेव्हा ही गोष्ट पडद्यामागची होती धीरूभाई अंबानी यांची. पुढील गोष्ट पडद्यामागची कोणत्या व्यक्तिमत्वाची किंवा कोणत्या कलाकाराची तुम्हाला ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि त्यासोबतच अशाच माहितीसाठी इंटरेस्टिंग हब या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.